नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। देवयानी परत आल्यावर हे सुख सरले, पण पूर्व आता एक एक अक्षर बोलू लागला होता. समुद्र मंथनातून अमृत बाहेर येताना पाहून देवदैत्यांना काय आनंद झाला असेल याची कल्पना पुरूच्या तोंडातून एक एक अक्षर बाहेर पडू लागले तेव्हा मला आली. रोज संध्याकाळी त्याला घेऊन मी महाराजांच्या चित्रासमोर बसू लागले. मी त्याला त्या चित्राला नमस्कार करायला लावी आणि मग म्हणायला शिकवी, त त त त. एखादे वेळी तो हट्ट करी आणि दुसरेच काहीतरी बोलू लागे. पण माझं बाळते म्हणून त्याला कुरवाळले आणि त्याचे भराभरा मुके घेतले, म्हणजे आपल्या आईला काय हवे आहे ते त्याला कळे. त्याने अगदी लवकर तत म्हणायला लागावे. एखाद्या रात्री महाराजांना त्याने तशी हाक मारावी आणि हे सारे आपण पाहावे, ऐकावे असे माझ्या मनात अनेकदा येई. पण मग वाटे, देवाने माणसाच्या मनाला कल्पनेचे पंख दिले नसते तर फार बरे झाले असते. पुरुषा जीवनात मी इतकी रमून जाई की अंतर्मनात सळणाऱ्या शल्याची उभ्या दिवसात मला आठवणसुद्धा होत नसे. पण एखादा दिवस मोठा विचित्र उजाडे. तो दिवस असाच होता. पावसाळा संपत आला होता तरी सकाळपासून आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी भरून गेले होते. उगीच उदास वाटत होते. माझ्या एका दासीने पुरूच्या चूळ भरण्याच्या खोडकरपणाचे वर्णन करता करता माझ्या लहानपणीच्या खोड्या सांगायला सुरुवात केली. ते सुखी निश्चिंत बाळपण माझ्या डोळ्यांपुढे उभे राहिले. त्या भाग्यवान बाळपणानंतर आलेले करंटे दासीपण. मनाची एक एक जखम उघड झाली, वाहू लागली. मन माझे असे अस्वस्थ झाले की मी कचाची आणि त्याच्या धीर देणाऱ्या शब्दांची आठवण करीत बसे. तेवढ्याने मन स्थिर झाले नाही. स्नान करून कचाने देवयानीला दिलेले आणि त्या जलविहाराच्या दिवशी चुकून नेसल्यामुळे माझ्याकडे आलेले ते लाल नाजूक वस्त्र मी नेसे. त्या दिवशी मी तसेच केले. अचानक संध्याकाळच्या वेळी देवयानीकडून मला बोलावणे आले. मुलाला घेऊन ये असा तिचा तातडीचा निरोप होता. मी गडबडले. वस्त्र बदलण्याचे सुद्धा भान राहिले नाही मला. देवयानीला आमच्या प्रेमरहस्याचा काही सुगावा तर लागला नाही ना. एखाद्या रात्री मला महाराज भेटायला आले असतील. तिने पाळत ठेवायला सांगितलेल्या दासींपैकी कुणीतरी ते आपल्या महालात नाहीत असे पाहिले असेल. ती चुगली तिच्यापाशी केली असेल असे ना. त्यात घाबरण्यासारखे काय आहे एवढे? राजकार्यासाठी महाराज कुठेही बाहेर गेले असतील तेवढ्यावरून ते काही अशोकवनात आले होते असे सिद्ध होत नाही. भीतच मी राजवाड्यावर गेले. मी नेसलेले ते लाल अंशुक देवयानीने पाहिले, पण तिच्या कपाळाला काही आठी पडली नाही. मला बरे वाटले. पुरूला घेऊन तिने मुद्दामच बोलावले होते मला. सामुद्रिक शास्त्रात पारंगत असलेला तो पूर्वीचा पंडितच पुन्हा राजधानीत आला होता. मागे राजमातेने त्याला बोलावून आणले होते तेव्हा माझा हात पाहून तो म्हणाला होता, ही मुलगी फार दुर्दैवी आहे, पण हिचा मुलगा सिंहासनावर बसेल. आज त्या पंडिताची परीक्षा पाहण्याकरता देवयानीने निराळीच युक्ती योजली. यदू आणि पुरू हे अगदी सख्खे भाऊ दिसतील असा वेश तिने दोघांच्या अंगावर चढविला. मग खूप खेळणी देऊन त्या दोघांना आपल्या महालात खेळायला बसवले. मुले खेळात रंगल्यावर ज्योतिषी बुवांना तिथे बोलावून आणले. त्यांनी त्या दोन्ही मुलांचे उजवे हात पुन्हा पुन्हा पाहिले, डावे बघितले. शेवटी यदूकडे पाहत ते म्हणाले, हा मुलगा दुर्दैवी दिसतोय. देवयानीने ओठ चावून मोठ्या कष्टाने आपला राग गिळला. मग पुरूकडे बोट दाखवीत ती म्हणाली, अन हा? खूप वेळ पुरूचा हात पाहून ते म्हणाले, चक्रवर्ती राजा होईल. अंगावर वीज कोसळावी तशी देवयानीची स्थिती झाली. ज्योतिषी बुवांची फजिती करण्याकरता ती म्हणाली, अहो, हे दोघे भाऊ भाऊ आहेत, दोघेही राजकुमार आहेत. त्यांच्या आयुष्यात इतका फरक कसा पडेल? ज्योतिषी शांतपणे उद्गारला, दैव ही मोठी अद्भुत शक्ती आहे महाराणी. ज्या आकाशात शुक्राची चांदणी चमकत असते तिथून उल्का पृथ्वीवर पडते आणि दगड बनते. ज्योतिषी बुवांना निरोप द्यायच्या गडबडीत देवयानी होती. इतक्यात महाराज अचानक महालात आले. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र माधवही होता. महाराज दिसताच त त त म्हणून पुरू त्यांच्याकडे जाण्याची धडपड करू लागला. एकदा तर त्याने त्यांच्याकडे झेप घेतल्यासारखे केले. माझ्या तोंडचे पाणी पळाले. देवयानीने मध्येच क्रुद्ध स्वराने, काय ग, काय म्हणतोय तो, असे मला विचारले देखील. मी काहीच बोलले नाही. सुदैवाने पुरूच्या त्या एकाक्षरी मंत्राचा अर्थ कुणाच्याही लक्षात आला नाही. ज्योतिषी बुवा जाताच महाराजांशी एक शब्दसुद्धा न बोलता देवयानी मला म्हणाली, माझं तुझ्याशी थोडं काम आहे. तिकडं महाराजांच्या महालात आपण स्वस्त बोलत बसूया. नगरात मोठे नृत्यकुशल कलावंत आले आहेत. त्यांची नृत्य करून दाखवायचा
ते आग्रह करीत आहेत. चल, पुरूलाही घे बरोबर. महाराजांच्या महालात मी पाऊल टाकताच देवयानीने स्वतःच्या हाताने दार बंद केले. मी मनात सरकले. मंचकावर बसून कठोर स्वराने तिने मला विचारले, शर्मिष्ठे, तू माझी दासी आहेस हे तुझ्या लक्षात आहे ना? मी नम्रतेने होकारार्थी मान हलवली. दासींचे पुष्कळ दोष मी पोटात घालीन, पण कुणाही दासीचा व्यभिचार? मी व्यभिचारी नाही, ती विकट हास्य करीत उद्गारली. नवरा नसलेल्या बाईला मूल होतं आणि तरी तिला कुणी व्यभिचारी म्हणता कामा नये. चांगला न्याय आहे हा. एका ऋषींच्या कृपेनं मला पुरू झाला आहे. त्या ऋषींचं नावाशी काय करायचंय जगाला? असल्या भाकड कथा जगाला खऱ्या वाटत नाहीत, म्हणून जग नावाची चौकशी करतं. शुक्राचार्य मेलेली माणसं संजीवनी मंत्रानं जिवंत करीत असत. ही सुद्धा भाकड कथाच का? संतापून दात ओठ खात ती म्हणाली, मस्त वालपोरी, तुझं मस्तक ठिकाणावर आहे का? लहान तोंडी मोठा घास घेतला की तो घशात अडकून डोळे पांढरे होतात हे विसरू नकोस. ज्यांच्या तपश्चर्येचा त्रिभुवनाला दरारा वाटतो ते माझे बाबा कुठं आणि तुझ्यासारख्या दासीचे पाय चाटणारा हा भुक्कड ऋषी कुठं? सांग, तुझ्या या चोरट्या प्रियकराचं नाव सांग. मी सांगणार नाही. मी महाराणी आहे. माझी अवज्ञा केलीस तर मी देईन ती शिक्षा तुला भोगावी लागेल. उद्या दरबार भरवणार आहे मी. त्या दरबारात व्यभिचारिणी म्हणून तुला मी उभी करणार आहे. तिथं तुझं पावित्र्य तुला सर्वांना पटवून द्यावं लागेल. तू लोकांची खात्री करू शकली नाहीस तर हे लाल वस्त्र तू नेसली आहेस ते चांगलं केलंस. वधस्तंभाकडे जायच्या वेळी माणसाला तांबडं वस्त्रच नेसावं लागतं. माझ्या डोळ्यांपुढे काजवे चमकू लागले. देवयानीचा पुढचा शब्दसुद्धा न ऐकतात इथून चालते व्हावे, मग पुढे काय व्हायचे असेल ते हो, असा मी मनाशी निश्चय केला. पुरूला घट्ट छातीशी धरून मी दाराकडे धावले. कुठं चाललीस? या देवयानीच्या शब्दांनी माझे पाऊल मधल्यामध्ये जागच्या जागी थांबले. तिच्या शब्दात अघोरी मांत्रिकाची अद्भुत शक्ती होती. महाराज, महाराज म्हणून खूप मोठ्याने ओरडावे असे मला वाटले. किती वाटले, पण माझ्या तोंडून शब्दच बाहेर फुटेना. लगेच मनात आले, महाराज माझ्या मदतीला धावून आले तर हे सारे प्रकरण भयंकर भडकेल. जे रहस्य आपण इतके दिवस मोठ्या कष्टाने लपवून ठेवले आहे हे क्षणार्धात चव्हाट्यावर येईल. देवयानीच्या आंधळ्या आणि अमर्याद रागाला महाराज बळी पडतील. शुक्राचार्य त्यांना एखादा विचित्र शाप देतील. असल्या कोपिष्ट ऋषीच्या शापाने दगड बनलेल्या किंवा जनावर झालेल्या कितीतरी स्त्री पुरुषांच्या कथा लहानपणापासून ऐकत आले होते. ती भयानक दृश्ये माझ्या डोळ्यांपुढे उभी राहिली. सारे दुःख आणि सारी भीती गिळून मी एखाद्या खांबासारखी स्तब्ध उभी राहिली. देवयानीने मला आपल्या मागून येण्याविषयी खूण केली. मी तिच्या मागून चालू लागले. ती महालाच्या पूर्वेकडच्या भिंतीकडे गेली. ती भिंत हुबेहूब इतर भिंतीसारखी दिसत होती, पण तिच्यात कुठेतरी गुप्त कळ होती. अशोकवनातल्यासारखीच. देवयानीने ते कळ दाबताच दार उघडले. चल, हो पुढं, ती उद्गारली. एखाद्या मंत्रमुग्ध माणसाप्रमाणे मी त्या भुयाराच्या पायऱ्या उतरू लागले. माझ्या मागून ती एक एक पायरी उतरत होती. या भुयारातून ती मला कुठे नेणार आहे, माझी काय करणार आहे ते मला कळेना. पण ते भुयार फार लांब नव्हते. त्याच्या दुसऱ्या टोकाला एक तळघर होते. देव्यानी माझ्याकडे वळून म्हणाली, आजचा चांगला एकांत आहे या तळघरात. हवं तर तुझ्या त्या चोरट्या प्रियकराला बोलू इथं मनसोक्त सुख लुटायला. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या प्रियकराचं नाव सांगायचं की नाही याचा निर्णय आज रात्री तुला घेतला पाहिजे. तो प्रियकर ऋषी आहे ना, मंत्रबळानं येईल तो इथं. तो आला नाही तर त्याच्या पोराचा सल्ला घे. मी सकाळी येईन, त्यावेळी तुझ्या प्रियकराचं नाव सांगितलंस तर ठीक आहे, नाही तर नगरात दवंडी पिटवीन. संध्याकाळी दरबार भरवीन, त्यात तुझ्या व्यभिचाराची चौकशी करवीन. आणि बोलता बोलता ती थांबली. मग नुसती हसली. त्या हसण्यात हलाहलाचा अर्क काठोकाठ भरला होता. लगेच कृत्रिम मृदू स्वरात ती म्हणाली, इथं कुणी तपश्चर्येला बसला ना, म्हणजे त्याच्या सेवेला मी कोणाला तरी ठेवतो तसा एक पहारेकरी ठेवणार होते मी. पण तो तुझ्या सौंदर्याला भुलेल आणि उद्या सकाळी प्रियकर म्हणून त्याचं नाव सांगायला तू मोकळी होशील. म्हणून मी इथं आज कोणालाही ठेवणार नाही. मात्र एक गोष्ट विसरू नकोस, फक्त 4 प्रहरांचा अवधी आहे आता. खरं सांग, खरं सांग, तुझ्या या मुलाच्या हातावर चक्रवर्ती पदाची लक्षणं कशी आली? मी शांतपणे उत्तरली, ऋषींच्या आशीर्वादानं.
मग त्याच ऋषींच्या आशीर्वादानं या तळघरातून रात्री तू गुप्तही होईल ना? त्यात अशक्य असं काय आहे? अशोकवनातून यती मध्यरात्री नाहीसा झाला ते ठाऊक आहे ना? दुथडी भरलेल्या यमुनेच्या पाण्यावरून तो चालत गेला म्हणे. मीही तशीच या तळघरातून प्राण गेला तरी हरकत नाही, पण देवयानीला शरण यायचे नाही या ईर्षेने मी सुचेल ते बोलत राहिले. पण ती जेव्हा तळघराचे दार लावून घेऊ लागली तेव्हा माझा सारा आवेश एका क्षणात ओसरला. वाटले धावत जावे, ते दार मागे ओढावे, देवयानीचे पाय धरावेत आणि तिला म्हणावे, माझा हवा तो छळ कर, माझा प्राण घे, पण माझं बाळ याचे हाल करू नकोस ग. या तळघरात, या अंधारात, त्या अंधारात मी युगेच्या युगे बसले आहे असे मला वाटत होते. काळोखाला भिवून पुरू रडू लागला. त्याला मी पदराखाली घेतले. आपली आई आपल्याजवळ आहे या भावनेने माझे पाडस थोड्या वेळाने विश्रब्ध मनाने माझ्या मांडीवर झोपी गेले. पुरूला आई होती, तिचा आधार होता, पण मला प्रत्येक क्षण मला खायला येऊ लागला. तळघरात अंधार हळूहळू विरळ होऊ लागला. मग त्या अंधारात कोणीतरी हालचाल करीत आहे असा भास झाला. तो भास होता जे मला काहीच कळेना. ती एक तरुण स्त्री असावी. कोण असावी बरे ती? माझ्यासारखीच या तळघरात बळी गेलेली एखादी दुर्दैवी प्रणयिनी? ती कोण होती? ती काय शोधित होती? माझ्या मनात आले. विचार करून आपल्याला वेळ लागावे म्हणून तर देवयानीने इथे आपल्याला डांबून ठेवले नसेल. त्या लहानशा खोलीच्या 4 भिंती किती भयंकर गोष्टी सांगू लागल्या. कामुक राजाचे प्रेम, सवतीचा मत्सर, घराण्याच्या प्रतिष्ठेकरता केलेला खून, अश्राप तरुणींना पाजलेले विषाचे प्याले, भिंतीवर धाड डोके आपटून कपाळमोक्ष करून घ्यावा आणि या यमयातनांतून मोकळे व्हावे असे माझ्या मनात आले. आत्महत्येच्या विचाराने भारावून जाऊन मी उठू लागले, पण मला उठता येईना. पुरू माझ्या मांडीवर झोपला होता. त्याची झोप मोड होईल. परमेश्वराने किती नाजूक पण किती दृढ पाशाने मला या जगाशी बांधून टाकले होते. एकदम खोलीत कुठून तरी प्रकाश चमकून गेला. मी दचकून वर पाहिले. कोपऱ्यात अगदी उंचावर हवा येण्यासाठी एक खिडकी ठेवली होती. बाहेर उंचावर विजा चमकत असाव्यात. तो चकचकाट त्या खिडकीतून त्या प्रकाशाने मला धीर आला. मी कजाची आठवण करू लागले. या प्राणसंकटात त्याची आठवण करून देणारे ते आवडते वस्त्र माझ्या अंगावर होते. मी सुदैवी आहे असे मला वाटू लागले. माझे मन शांत झाले. पुरूला पोटाशी घेऊन मी जमिनीवर झोपले. हळूहळू माझा डोळा लागला. मी जागे झाले ते दाराच्या आवाजाने. प्रथम वाटले हे सारे स्वप्नच आहे, पण ते स्वप्न नव्हते. तळघराचे दार कोणीतरी उघडले होते. आशा आणि भीती यांच्या कात्रीत मनाच्या चिंधड्या होऊ लागल्या. माझी मुक्तता करायला कोणी आले असेल की देवयानीच विषाचा प्याला हातात घेऊन पुन्हा आली नसेल ना? विजेचा मोठा चकचकाट झाला. त्या प्रकाशात मला आत आलेल्या व्यक्तीची ओळख पडली. ते महाराज होते. जवळ येऊन त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते माझ्याशी काही बोलले नाहीत. ते दाराकडे चालू लागले. मी पुरूला घेऊन त्यांच्या मागून एक पाऊल टाकू लागले. आम्ही झटकन वर महालात आलो. महालाच्या दक्षिणेकडील भिंतीला कुठेतरी असलेली कळ महाराजांनी दाबली. महाराज पुढे झाले. त्यांच्या मागून मी चालू लागले. या साऱ्या गडबडीत पुरू जागा झाला होता. त म्हणून तो महाराजांना हाक मारित होता. त्याच्या तोंडावर हात ठेवून मी त्याला गप्प करीत होते. भुयारातून भरभर चालत आम्ही अशोकवनाकडे आलो. भुयारातून महालात येण्याचे दार महाराजांनी उघडले. ते मला म्हणाले, आता क्षणभरही इथं राहू नकोस. तुझ्या दासींशी सुद्धा यातलं काही बोलू नकोस. बाहेर रथ उभा असेल, त्या रथात बैस. माझा मित्र माधव त्या रथातून तुला जा लवकर जा. बोलता त्यांचे डोळे भरून आले. भरल्या डोळ्यांनीच त्यांनी माझे चुंबन घेतले. त्यांचे अश्रू माझ्या गालावर पडले. पुरूचे मस्तक त्यांनी थोपटले आणि एकदम भुयाराचे दार लावून घेतले. माझ्या दासी गडबडून गेल्या होत्या. मला शोधित होत्या, पण त्यांच्याशी अवाक्षर सुद्धा न बोलता मी बाहेर आले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तिथे एक रथ उभा होता. मी त्या रथात बसले. रथ धावू लागला. सारथी घोड्यांना एकसारखा चाबूक मारित होता. घोडे भरधाव धावत होते. आकाशात ढगांच्या पाठीवर विजांचे चाबूक कडाडत होते. ढग खिंकाळत होते. आम्ही नगराबाहेर पडतो न पडतो तोच मुसळधार पाऊस सुरू झाला. हा म्हणता सृष्टीने रौद्र स्वरूप धारण केले. उद्या सकाळी शर्मिष्ठा तळघरात नाही असे पाहून देव्यानी असेच आकांतांडव करीत असेल. त्या विकल मनस्थितीतही माझ्या मनात आले. रथ धावत होता. शेवटी मार्गाच्या बाजूला असलेल्या एका पडक्या देवालयापाशी तो थांबला. महाराणी माझ्या कानांवर शब्द पडला. आवाज ओळखीचा वाटला, पण मला त्या संबोधनाचा अर्थच कळेना. मी गप्प बसले. पुन्हा तीच हाक आली.
सारथ्या शेजारी बसून ओला चिंब झालेला माधव मलाच हाक मारित होता. महाराणी, त्या हाकेने माझे अंग पुलकित झाले. डोळे मिटून त्या हाकेचा आनंद मी क्षणभर मनसोक्त उपभोगला. माधव म्हणत होता, महाराणींनी इथं उतरावं, महाराजांची तशी आज्ञा आहे. होय, कुणालाही कसलीही शंका येऊ नये म्हणून रथ घेऊन मी लगेच राजधानीकडे परत जाणार आहे. महाराणींनी पुन्हा हस्तिनापुरात येऊ नये, त्यात धोका आहे, असं बोलता बोलता तो थांबला. पुरूला घेऊन मी रथातून उतरले. महाराणीला पावसाचा अभिषेक होत होता. भावी चक्रवर्ती राजावर विजा चौऱ्या ढाळीत होत्या. मी माधवाला म्हटले, महाराजांना माझा निरोप सांगाल काय? शर्मिष्ठा सदैव आपल्या हृदयात महाराजांच्या पावलांची पूजा करीत राहील, मृत्यूच्या दारात सुद्धा. त्यांची आज्ञा ती कधीही मोडणार नाही. आणि आणखी काय, आणि माझा पुरू कुठंही असला तरी त्याच्या मस्तकावर त्यांचा वरदहस्त सतत असावा. महाराजांच्या आशीर्वादानं मला पुढे बोलवेना. भिजून चिंब झालेल्या पुरूला पोटाशी धरून मी म्हटले, चला बाळराजे, चला, नवी सृष्टी निर्माण करणारा पर्जन्य तुम्हाला सोबत करीत आहे. आकाश उजळवून टाकणारी वीज तुमच्या आईच्या हातातल्या दिव्याचं काम करीत आहे. या पर्जन्यापेक्षाही शीतल व्हायला चला, या विजेपेक्षाही तेजस्वी व्हायला चला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.